मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजची स्टिचिंग करणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ब्लाउजची डिटेलमध्ये ड्राफ्टिंग बघितली होती, कशा पद्धतीने करायचं आहे। आज आपण स्टिचिंग करणार आहे। आपला हा आजचा जो नेक आहे तो समोरचा जो आहे तो डीप आहे आणि बॅक साइडचा बोट नेक आहे। त्याच्यामध्ये पण आपण खूप सुंदर अशा पद्धतीने डिझाइन बनवलेली आहे। ते कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे, स्टिचिंग करायचं आहे, सगळं डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे। त्याच व्यतिरिक्त या व्हिडिओमध्ये आपण स्लीवची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे, फर्मा कसा यूज करायचा आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। शोल्डर डाट कशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचा आहे, मधामधात मी तुम्हाला टिप्स सुद्धा सांगितलेले आहे की आपल्या स्टिचिंग करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाउजची जी फिनिशिंग असते ती खूप सुंदर येत असते। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यात पहिले आता स्लीवची कटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर ब्लाउजला स्टिच करायला सुरुवात करणार आहोत। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या स्लीव्स मध्ये मी तुम्हाला स्लीवचा जो फर्मा आहे तो कशा पद्धतीने यूज करायचा ते सांगणार आहे। सगळ्यात पहिले आपण खालच्या बाजूला एक स्ट्रेट लाईन आखून घेऊया। स्ट्रेट लाईन आखून झाल्याच्या नंतर आपल्याला लेंथची मार्किंग करायची आहे। लेंथची मार्किंग ही तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता। इथे माझी जी स्लीवची लेंथ आहे ती 11 इंच आहे, त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 12 इंचावर इथे मार्किंग करत आहे आणि इथून एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ आपण। आता रेग्युलर स्लीव फर्मा आपल्याला इथे यूज करायचा आहे। जिथे आपण लेंथची मार्किंग केली ती वरच्या बाजूला तिथे फर्मा व्यवस्थित ठेवायचा आणि सेट करून घ्यायचा। इथे तुमची लेंथची जी मार्किंग आहे ती कमी जास्त होऊ शकते, ठीक आहे। जसा शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे। आता आतमधल्या बाजूचा आपल्याला शेप ड्रॉ करायचा आहे, फर्मा ओपन करायचा आहे आणि व्यवस्थित सेट करून परत आतमधल्या बाजूला आपण जो शेप आहे आपला तो आपला इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला फ्रंटचा आणि बॅकचा दोन्हीही शेप आपले ड्रॉ करून झालेले आहे। आता आर्महोलचं मेजरमेंट घ्यायचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर पॅटर्न काढलेला होता, त्याच पेपर पॅटर्ननुसार आपल्याला आर्महोलचं मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आपण सगळ्यात पहिले बॅक साइडचा जो पेपर पॅटर्न आहे तो घेतलेला आहे। शोल्डर करून आपल्याला अर्धा इंच खालच्या बाजूला मार्किंग करायची आहे, कारण की आपला अर्धा इंच ही शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे। तर आपण ते मायनस करूनच आपण मेजरमेंट घेणार आहे, म्हणजे आपल्याला एक्युरेट आपल्याला मेजरमेंट मिळणार। आणि बाजूला आपल्याला अर्धा इंचाची काय करायचं आहे, मार्किंग करायचं आहे। आता इथे आपली मार्किंग करून झालेली आहे। आता वरच्या बाजूला आपण जिथून अर्धा इंच आपण शिलाईसाठी सोडलं होतं तिथून आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला पूर्ण मेजरमेंट घेऊन घेऊ आणि जसा शेप जात आहे त्यानुसार आपण मेजर टेपला घेऊन जाऊया। तर इथे आपल्याला 10.75 मिळत आहे। परत आपण एकदा चेक करून घेऊया। 10.75 बॅक साइडचा आलेला आहे 10.75, तर ते आपण इथे लिहून घेऊ। आता आपण फ्रंट पार्टचं मेजरमेंट करूया। वरच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी आणि साइडनी सुद्धा आपल्याला अर्धा इंचाची आपल्याला मार्किंग करायची आहे। आता आपण चेक करून घेऊ किती फ्रंटचं किती मेजरमेंट येते। 9.75 आपण परत एकदा चेक करून घेऊ। नेहमी 2 वेळा चेक करून घ्यायचं, कारण कधी कधी आपला व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळे 2 वेळा चेक करून घ्यायचं। 9.75 आलेला आहे। बॅक साइडला जसं आपण लिहिलेलं आहे तसंच आपण फ्रंट साइडचं पण लिहून घेऊ 9.75। आता हे आपलं आर्महोलचं मेजरमेंट झालं आहे, ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते तुम्हाला मी सांगत आहे। आपण जसं अर्धा इंच मार्किंग करून शिलाई मार्जिन सोडून आपण मेजरमेंट केलं त्याचनुसार आपल्याला इथे सुद्धा अर्धा इंच शिलाई मार्जिनचं सोडून आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे। जसं मी इथे घेतलेलं आहे त्यानुसार बॅकचं आणि फ्रंटचं दोन्हीचाही जसा शेप जात आहे त्यानुसार आपल्याला अर्धा इंचाची इथून खाली मार्किंग करायचं आहे। आणि जिथे फ्रंटचं आलेलं 9.75 आणि बॅकचं या दोन्हीचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे। जे सेंटर येणार आहे ती आपली मेन मार्किंग राहणार आहे। जिथे आपण सेंटर आता जी मेन मार्किंग आहे तिथून आपण शिलाई मार्जिन 2 इंच ठेवली होती, म्हणून आपण स्लीव मध्ये सुद्धा 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहे। आता वरच्या बाजूला अर्धा इंच गॅप सोडून आपल्याला 5 इंच आणि 8 इंचाची इथे मार्किंग करून घ्यायची आहे। 5 इंचावर 13 इंच आणि 8 इंचावर 11.5 इंच आलेला आहे।
तर आपण सगळ्यात पहिले 5 इंचाची मार्किंग करून घेऊ. 13.5चे आपले अर्धे होतात 6.5 इंच. 6.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. 8 इंचावर 11.5 इंच येत आहे, तर आपल्याला 11.5 इंचाचे अर्धे करायचे आहे. 11.5 इंचाचे अर्धे आपले 5.75 होते, तर इथे आपल्या 5.75वर मार्किंग करायची आहे. आता 11 इंचावरची आपली मार्किंग करायची. 11 इंचावर आपल्याला इथे 10.5 इंच, तर 10.5चे अर्धे होतात 5.25, तर 5.25वर इथे मार्किंग केलेली आहे. आणि इथून आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. वरची जी आपली शिलाई मार्जिन आहे तिथून तर आपल्याला खाली जे आपले एल्बोजवळ आपल्याला मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. शिलाई मार्जिनसाठी आपण 2 इंच मार्जिन ठेवली होती, तर इथे 2 इंच आपल्याला मार्जिन द्यायची आहे. अशा पद्धतीने आपलं स्लीवची कटिंग झालेली आहे. आता आपण इथे स्लीव कट करून घेऊया. जसा शेप जात आहे तसा शेप आपल्याला इथे ड्रॉ करायचा. सगळ्यात पहिले बॅक साईडचा आपण कटिंग करून घेऊ. आता आपण फ्रंटचा शेप कट करूया. फ्रंटचा शेप कट करण्यासाठी कपड्याचे 2 पदर आपण उचलून घ्यायचे आणि व्यवस्थित 2च पदराला आपण फ्रंटचा शेप द्यायचा आहे. पूर्ण शेप द्यायचा नाही, व्यवस्थित चेक करून आपल्याला इथे शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला फ्रंटचा जो शेप आहे तो इथे तयार झालेला आहे. आता इथे आपली स्लीवची कटिंग झालेली आहे. आपण मेन फॅब्रिकवर आता कट करून घेऊया. जसा शेप आहे त्यानुसार आपण मेन फॅब्रिकवर इथे कट करणार आहे. मेन फॅब्रिक हे आपण अर्धा इंच जास्तच घेणार आहे, कारण की आपण जेव्हा कटिंग करू तेव्हा त्याला मग व्यवस्थित सेट करणार आहोत. इथे थोडासा कपडा कमी पडत आहे, आपण हे नंतर मेन फॅब्रिकला अटॅच करून घेऊया. इथे स्लीव्सची कटिंग आपली पूर्ण झालेली आहे. आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करूया. आपण 34 साइज प्रिन्स कट ब्लाऊज विथ शोल्डर डार्ट आहे आपला. कशा पद्धतीने शिवायचा आहे हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार. त्याच्यानंतर आपली जे बॅकचा जो पॅटर्न आहे तो कशा पद्धतीने आपल्याला शिवायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ब्लाऊजची आपण ड्राफ्टिंग केलेली आहे, तेही डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की शोल्डर डार्ट कशा पद्धतीने घ्यायचा आहे. जेव्हा आपला एक नेक डीप आणि एक नेक जेव्हा पॅक असतो, आपल्याला शोल्डर कशा पद्धतीने मायनस करायचं असते हे सगळं डिटेलमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर तो व्हिडिओ नक्की तुम्ही जाऊन बघा. तर आपण आता ब्लाऊज शिवायला सुरुवात करूया. तर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक हे अस्तरपेक्षा थोडं जास्तच कट केलेलं आहे. जेव्हा आपण कटिंग करू तेव्हा मी तुम्हाला कसं कट करायचं काय करायचं मला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण बॅकची डिझाईन करणार आहे. हा आपला बॅक पार्ट आहे. मी अशा पद्धतीने इथे घेतलेला आहे. आपण इथे डिझाईन पहिले बनवून घेऊ, त्याच्यानंतर कट करणार आहे. हा आपला बोट नेक आहे. आता वरच्या बाजूला आपल्याला ही जी पट्टी आहे ती किती इंचाची ठेवायची ते आपल्याला बघायचं आहे. तर ही पट्टी मी ठेवणार आहे 3 इंचाची. 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी ऍड करायचं आहे, तर मी इथे 4 वर मार्किंग करते. हीच मार्किंग सेम आपल्याला या साइडनी तुम्हाला किती जास्त ब्रॉड गळा हवा असेल त्यानुसार तुम्हाला हे ठेवायचं आहे. तुम्ही 3 इंच 4 इंच सुद्धा ठेवू शकता. मी इथे 3 इंच ठेवत आहे. सेम खालच्या बाजूला पण 3 इंचावर मार्किंग करून घेऊ. इथून आपल्याला अर्धा इंच खाली आणि या साइडला अर्धा इंच आपल्याला बाहेरवर मार्किंग करायची आहे. ह्या सगळ्या मार्किंगला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. पहिला आपण एक स्ट्रेट लाईन इथून आखून घेऊ अशी. नंतर आपल्याला इथे सर्कल करायचा आहे. इथपर्यंत तुम्हाला समजला. हा राऊंड असा शेप आपण इथे ड्रॉ करून घेऊ दोन्ही साइडनी आणि आपल्याला 2 इंचाच्या डिस्टन्सनी इथे मार्किंग करायची आहे. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला इथून राऊंड शेप ड्रॉ करायचा. अशा पद्धतीने आपण हे बनवून घेतलेलं आहे. आता आपण कट करून घेऊ. तर कट आपण हा मेन फॅब्रिक वर करायचं नाहीये, फक्त आपण अस्तरवरच कट करणार आहे. आता याच्या खाली मी कॅनव्हास ठेवत आहे. कॅनव्हास अशा पद्धतीने ठेवून आपण कट करून घेऊ. कॅनव्हास आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. इथे आपण पिन लावून घेऊ. आता आपण हे सगळं कट करून घेऊ. इथं
जसा शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे कट करायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता हे पिन्स आपण काढून घेऊया. आता या साईडला आपल्याला कॅनव्हासवर राऊंड नेक काढून कट करून घ्यायचा. हा आपण ओपन करून घेऊया. किती सुंदर हा दिसतो, दिसायलाच खूप सुंदर दिसतो हा नेक. आपली जे पट्टी आहे ती आपण अशा पद्धतीने इथे ठेवून घेऊ. पट्टी अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आपण. आता याला प्रेस करायचं आहे. बघा कॅनव्हासला मी इथे प्रेस करून घेतलेला आहे व्यवस्थित. आता आपण मेन फॅब्रिकला ह्याच्यावर ठेवणार आहे आणि स्टिच करणार आहे. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. मला तर ही पद्धत खूप आवडते. मेन फॅब्रिक आपण सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि याला आपण व्यवस्थित सेट करून घेऊ. हे अशा पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेलं. आता आपण स्टिचिंग करूया. आता आपल्याला शिलाई करायची आहे. शिलाई ही आपली 1/2 इंचाचीच असणार आहे. जसा शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे शिलाई करायची आहे. जसं मी शिवत आहे त्यानुसार आपल्याला इथे शिवायचा आहे. हात असा बरोबर गोल फिरवत न्यायचा आहे, म्हणजे जो आपला राऊंड नेक आहे तो प्रॉपर राऊंड नेक येते, कुठेही टोक बनत नाही. आता इथे आपल्याला शिलाई करून झालेली आहे. हे सगळं आपण कट करून घेऊ. इथे कट करून झालेला आहे. आता इथे आपण छोटे छोटे कट्स करणार आहे. सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट्स करायचे आहे. आपलं कट्स करून झालेलं आहे. आता हे जे पिन्स आहे ते आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे. पण नेकला काय करू, पलटी करू. बघा अशा पद्धतीने आपला हा नेक पलटी करून झालेला आहे. आता आपण याला प्रेस करून घेऊया. आपण इथे प्रेस करून घेतलेला आहे. 1/2 इंचाची आपण इथे शिलाई करून घेऊया. कट इथे एक्स्ट्रा कपडा जो आहे तो आपण कट करून घेतलेला आहे. आता आपण नेक पलटी करणार आहे, त्याचबरोबर वेस्ट पण पलटी करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे जे आपले पॅच आहे तो आपण इथे लावणार आहे. मी इथे बायस पट्टी कट करून घेतलेली आहे. आता इथे आपण नेक पलटी करणार आहोत. मग अशा पद्धतीने इथे फोल्ड करायचं आहे आणि इथे नेक जवळ ठेवून 1/2 इंचाची डिस्टन्सनी आपल्याला इथे शिलाई करायची आहे. लॉक करून घ्यायचं आणि जसा शेप जात आहे राऊंड नेक त्यानुसार आपल्याला बायस पट्टी ही गोल गोल फिरवत आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे. इथे छोटे छोटे आपल्याला इथे कट्स करायचे आहे आणि वरून आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. शिलाई मार्जिन पूर्ण अस्तरच्या बाजूला असायला पाहिजे आणि अस्तरवर आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. आपल्याला नेकला पलटी करून घ्यायचं आहे. आता हे झालेला एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. वरच्या बाजूला आपल्याला एक शिलाई करायची आहे. आपला वरचा नेक हा इथे रेडी झालेला आहे. आता आपण खाली कंबर पलटी करून घेऊ. मी इथे डबल पट्टी घेतलेली आहे, तुम्ही सिंगल पट्टी सुद्धा घेऊ शकता. हा जो खालचा कपडा मी असा तिरपा हे केलेला आहे, इथे आपण एक स्टिच करून घेऊ, फोल्ड करून घेऊ अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला दाब स्टिच द्यायची आहे. सेम दुसऱ्या बाजूला पण अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता आपण इथे डिझाईन बनवणार आहोत. आता इथून 1/2 इंचाची आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता इथून आपल्याला हे काय करायचं, पलटी करायचं. इथे छोटे छोटे कट्स करून घेऊ आपण. आपण पलटी करून घ्यायचं आहे.
आता आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. आता हे शिवून झालेलं आहे. आपण आता ह्याचं सेंटर घेऊया. मधात सेंटर घेऊन घेऊ अशा पद्धतीने. सुईने आपण इथे शिलाई करायची. थोड्या थोड्या डिस्टन्सनी घ्यायचं आहे. खूप जास्त अंतर नको आणि खूप जास्त जवळ पण नाही पाहिजे. एवढ्या डिस्टन्सनी आपण याला शिवून घेऊ. आपल्याला खूप जास्त हे असं टाईट नको. ते फिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीचं झालेलं आहे. वाटत असेल तुम्ही इथे शिलाई सुद्धा करू शकता. कपड्याला अशाच पद्धतीने ठेवायचं आणि आपल्याला शिलाई करायची आहे. ठीक आहे, ही आपली ब्लाउजची डिझाईन आहे. आता आपण इथे खाली याला व्यवस्थित सेट करून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला सेट करायचं आहे. तर आपण कपडा हलणार नाही म्हणून आपण पिन लावून घेऊ. इथे आपण पिन्स लावून अटॅच करून घेतलेला आहे आणि इथे शिलाई करायची आहे. बॅक साईडला मी इथे बटन लावून घेतलेले आहे आणि हा आपला बॅक साईडचा जी डिझाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे. ही जी डिझाईन आहे तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. स्लीव शिवणार आहे. कपड्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे शिलाई करून घ्यायची. अर्धा इंचाची शिलाई करायची आपल्याला. कट करायचा आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे खालच्या बाजूला तो आपल्याला कट करायचा आहे. प्रेस शिलाई करून झालेली आहे बघा. आता आपण कपड्याला पलटी करून घेऊ. कपड्याला सगळ्यात पहिले व्यवस्थित सेट करून घेऊ आणि 1/2 इंचाची आपण इथे शिलाई करायची आहे. आता जर तुमचा इथे जे मेन अस्तर आहे ते खूप जास्त कमी असेल तर तुम्हाला इथे दुसरं अस्तर अटॅच करावं लागेल. आता खूप जास्त डिफरन्स नाहीये त्याच्यामुळे मी अटॅच करत नाहीये. जेव्हा मी स्लीव अटॅच करणार तर त्यानुसार मी सेट करून घेणार. पण खूप जास्त डिफरन्स असेल तर तुम्हाला इथे दुसरा कपडा अटॅच करावा लागेल. आपली स्लीव्ज इथे कंप्लीट झालेली आहे शिवून. हे आपण आताच कट करणार नाही. पहिले दुसरी स्लीव्ज आपण पहिले शिवून घेऊया. त्याच्यानंतर दोन्ही स्लीव्ज एकावर एक ठेवून आपल्याला ते सेट करायचे आहे. फ्रंट पार्ट हा फ्रंट पार्ट वर ठेवायचा बघा. अशा पद्धतीने ठेवायचा आपल्याला. हा फ्रंट पार्ट आहे आणि हा एकावर एक बरोबर ठेवायचा आहे आणि कोणतंही एक अस्तरला लक्षात ठेवून आपल्याला कट करायचा आहे. याच्याने काय होणार, आपले दोन्ही साइडचे जे कटिंग आहे ते सेम येणार. जेव्हाही कटिंग करत असतो तेव्हा नाही का प्रत्येक वेळी आपल्याला चेक करायचं. चेक केल्याने काय होते, दोन्ही साइडचे जे आपले पार्ट्स असतात ते सेम येतात आणि त्याच्यामुळे आपल्या जे ब्लाउज मध्ये कुठलाही प्रकारचा मग प्रॉब्लेम नाही येत किंवा एक स्लीव्ह छोटी आहे, एक स्लीव्ह मोठी आहे, अशा पद्धतीचा काही प्रॉब्लेम येत नाही. बघा इथं बघू शकता दोन्ही स्लीव्ह आपल्या व्यवस्थित कट झालेल्या आहे. ठीक आहे, स्लीव्हची लेंथ ही व्यवस्थित आहे. म्हणजे नंतर आपण जेव्हा अटॅच करू तर आपली स्लीव्हची लेंथ ही कमी येणार नाही. मग असा प्रॉपर येणार. फ्रंट पार्टची स्टिचिंग करणार आहे तर मी इथं कट टू कट आता व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे दोन्ही साईडचं. आता आपल्याला इनविजिबल स्टिचिंग करायची आहे. तर पहिले अस्तरला दोन्ही अस्तरला पहिले अटॅच करणार आहे, नंतर मेन फॅब्रिकला अटॅच करणार आहे. अस्तरला अशा पद्धतीने आपण घेऊन घेऊ आणि स्टिच करू. इथे मी करून ठेवते आणि याला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने इथे मी पिन लावून घेते. नंतर आपल्या लक्षात येऊन जाणार. पार्ट आपण बाजूला ठेवू आणि इथे आपण स्टिचिंग करणार.
शिलाईसाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, तर आपण इथे शिलाई सुद्धा अर्धा इंचाच्या डिस्टन्सनीच करायची आहे. दोन्ही कपड्याला व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आहे आणि स्टिच करायचं आहे. प्रॉपर सरळ आलेला आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आला. आता जेव्हा आपण प्रिन्स कटला इथे अटॅच करतो, इथे कर्व साइड आहे, तर आपल्याला अटॅच करण्यात तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, हे व्यवस्थित एकावर एक सेट करायचं आहे. जसा कपडा जात आहे त्यानुसार आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. कपड्याला ओढायचं नाहीये, बघा अशा पद्धतीने हळूहळू जसा शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे स्टिच करायचे. इथे आपण स्टिच करून घेतले. इथे छोटे छोटे कट्स करून घ्यायचे. आताच परत एक डबल शिलाई आपण करून घेऊ. इथे मागे आपलं थोडंसं मागे पुढे झालं होतं, आपण इथे कट्स करून घेतले आणि नंतर परत शिलाई केली, तर आपल्या इथे प्रॉपर शेप आलेला आहे. अशा पद्धतीने आपला लुक आलेला. आपण आता अस्तरवर पण आपण शिलाई करून घ्यायची. अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई करायची. अस्तर व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आहे आणि अर्धा इंचच्या डिस्टन्सने आपल्याला शिलाई करायची आहे. डबल शिलाई कसं होते, फर्स्ट टाइम जर आपलं कमी जास्त जर शिलाईमध्ये आलेलं असेल, तर आपण सेकंड टाइम जेव्हा आपण स्टिच करतो ते प्रॉपर आपली शिलाई येते आणि फिनिशिंग छान येऊन जाते. तर पहिले आपण प्रेस करून घेऊ. ह्या दोन्ही साइडला आपल्याला बघा इथून असं ठेवायचं आहे. दोन्ही साइडनी आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचं आहे. असं ठेवून हे सगळीकडे दोन्ही साइडला आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचं आहे. इथे दोन्ही पार्ट्स आपले प्रेस करून झालेले आहे. आता दोन्ही सरळ बाजू आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचे आहे आणि इथं आपण नेक पलटी करणार आहे आणि वेस्ट पलटी करणार आहे. आपण अर्धा इंचाची शिलाई इथे करणार आहोत. तर पहिले व्यवस्थित गड्याजवळ आपण अर्धा इंचाच्या डिस्टन्सने आपण इथे शिलाई करून घेऊ. डबल शिलाई करायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा तो आपण कट करून घेऊ आणि जिथे राऊंड नेक आहे तिथे छोटे छोटे नॉचेस करून घेऊया. वेस्ट पलटी करत असताना आपण अस्तर हा खालच्या बाजूला ठेवायचा आहे आणि अस्तर वरून आपल्याला मेन फॅब्रिक एक लाईन वर ठेवायचा आहे आणि अर्धा इंचाच्या डिस्टन्सने आपल्याला इथे शिलाई करायची आहे. खालच्या बाजूला 2 नॉचेस करून घ्यायचे आहे. आता आपण जिथे वेस्ट पलटी केलेली आहे तिथे आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. अस्तरच्या बाजूला आपल्याला सगळी शिलाई जाऊ द्यायची आहे आणि अस्तरवर आपल्याला शिलाई करायची आहे. इथे आपले प्रिन्स कटचे दोन्ही पार्ट्स बरोबर एकमेकाला व्यवस्थित अटॅच झालेले आहे. आता आपण गळ्याच्या बाजूला सुद्धा आपण प्रेस शिलाई करून घेऊया. कपडा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. इथे आपला फ्रंटचा जो पार्ट आहे प्रिन्स कटचा तो आपला इथे रेडी झालेला आहे. सगळ्या बाजूला आपण इथे शिलाई करून घेऊ. कपड्याला व्यवस्थित सेट करत जायचं आहे आणि शिलाई करायचं आहे. इथे आपला फ्रंटचा जो पार्ट आहे एक तयार झालेला आहे. सेम अशाच पद्धतीने आपल्याला सेकंड पार्ट पण इथे रेडी करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही फ्रंटचा जो लुक आहे तो व्यवस्थित आलेला आहे. पफ पण एकदम व्यवस्थित आलेला आहे. दोन्ही पार्ट्स आपले रेडी झालेले आहे. दोन्ही पार्ट्स आपल्याला एकमेकावर ठेवून घ्यायचे आहे आणि जोही अनइवन पार्ट आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. पिन लावून आपण व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण आता इथे कट करून घेऊ. इथे व्यवस्थित कट करून झालेला आहे. आपण पिन्स काढून घेऊया. इथे आपला फ्रंटचा पार्ट रेडी झालेला आहे. त्याच प्रकारे आपण जो बॅगचा नेक शिवलेला होता तोही इथे रेडी झालेला आहे. स्लीव्स पण आपले इथे रेडी झालेला आहे. आता आपल्याला अटॅच करायचं आहे. अटॅच कशा पद्धतीने करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण सगळ्यात पहिले आपण शोल्डर अटॅच करून घेऊया. शोल्डर अटॅच करण्यासाठी आपण बॅक साईडचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि चेक करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित की आपला कोणता पार्ट फ्रंटचा पार्ट कुठे लावायचा आहे. व्यवस्थित तिथं सेट करायचं आहे आणि बरोबर तिथं शोल्डर जवळ आपल्याला अर्धा इंच डिस्टन्सने शिलाई करून घ्यायची. बघू शकता व्यवस्थित आपला नेक आलेला आहे. कुठेही कमी जास्त झालेलं नाही. अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे. आता आपण इथे डबल शिलाई करून घेऊया.
आणि सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचं पण आपल्याला शोल्डर अटॅच करायचं आहे. व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. अर्धा इंच डिस्टन्सने आपण इथे शिलाई करून घेऊया. दोन्ही साईडचे आपले शोल्डर इथे जॉईन करून झालेले आहे. आता आपल्याला दोन्ही पार्ट एकावर एक व्यवस्थित ठेवून आहे. फ्रंटचा पार्ट आपला फ्रंटवर बरोबर सेट करायचा आहे आणि बॅकचा पार्ट आपल्या बॅकवर व्यवस्थित सेट करायचा आहे. शोल्डर हे व्यवस्थित सेंटरमध्ये ठेवायचं आहे. तिथे आपण पिन लावून घेऊ आणि आपल्याला चेक करायचं आहे की कोणताही पार्ट या कुठेही एक्स्ट्रा जर कपडा आपला येत असेल तिथे आपल्याला कट करायचा आहे. व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे. आता आपण स्लीव अटॅच करणार आहोत. पहिले आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. फ्रंट पार्ट हा फ्रंट पार्टमध्येच ठेवायचा आहे आणि बॅकचा जो आर्महोलचा शेप आहे तो बॅकमध्ये यायला पाहिजे. आता अशा पद्धतीने आपण चेक करून घेतलेला आहे आणि अर्धा इंचच्या डिस्टन्सनी आपण इथे स्लीव अटॅच करत आहोत. इथं कपडा आपल्याला ओढायचा नाही, व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. स्लीव अटॅच करून झाल्याच्या नंतर आपल्याला परत डबल शिलाई करून घ्यायची आहे. स्लीव इथे आपले अटॅच झालेले आहे. त्यानंतर आपण आता साईड फिटिंगची आपण शिलाई करणार आहे. तर आपण हे सरळ कपड्यावरच करणार आहोत कारण की हा कपडा आपला अंदर चालला जाणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण पाव इंचाची आपण शिलाई करून घेऊया. शिलाई करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे चेक करायचं आहे कुठे एक्स्ट्रा कपडा आलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कपडा इथे कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला ब्लाऊजला पलटी करून घ्यायचं आहे. ब्लाऊज पलटी करायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे आता मेजरमेंटचे मार्किंग करणार आहोत. कपड्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आता आपण इथे मार्किंग करणार आहे. कमर आहे आपली 28 इंच. 28चा चौथा भाग होते 7 इंच. तर आपण इथे 7 इंचावर मार्किंग करणार आहोत. छाती आहे 34 इंच. 34चा चौथा भाग होते 8.5 इंच. 8.5 इंचावर आपण इथे मार्किंग करणार आहे. इथे 5.5 इंचावर आपण मार्किंग करणार आहे. हे सगळे मार्किंग आपण स्केलच्या मदतीने स्ट्रेट लाईन आखून घेऊया. त्याच्यानंतर आपण इथे शिलाई करून घेऊ. आर्महोल जवळ आपल्याला व्यवस्थित सेट करायचं आहे. लाईन व्यवस्थित सेट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण तिथून शिलाई करणार आहे. इथे आपली साईड फिटिंगची शिलाई झालेली आहे. आपण कपड्याला पलटी करून घेऊ. इथे बघू शकता व्यवस्थित आपला आर्महोलचा जिथे प्लसची साइन आलेली आहे. व्यवस्थित कुठेही कपडा आपला कमी जास्त झालेला नाही आहे. एकदम परफेक्ट आलेला आहे. कारण की आपण जेव्हा ड्राफ्टिंग केली होती तेव्हा आपली ड्राफ्टिंग एकदम परफेक्ट होती. त्याच्यामुळे आपला ब्लाऊजमध्येही आपला ब्लाऊजचा जो लुक आहे तो एकदम परफेक्ट आलेला आहे. अशा पद्धतीने आपला फ्रंटचा लुक आणि बॅकचा लुक आलेला आहे. तुम्हाला हा लुक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू.